तुम्ही एक ट्विट केलेलं आहे कंपनी संदर्भातलं, ते नेमकी कुठली कंपनी आहे आणि त्या ट्विट बद्दल काय सांगा? एक तर ती सरकारी भारत सरकारची हेल कंपनी आहे. क्रॅकिंग युनिट त्यांना या महाराष्ट्रात करायचं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी राज्याच्या उद्योग विभागाला सगळी विचारणा केलेली होती जागेच्या संदर्भात संभाजीनगर आणि दाभोळ या ठिकाणी. परंतु त्यानंतर राज्य सरकारने पाठपुरावा केला का नाही केला, त्यांच्या विचारणेला उत्तर दिलं का नाही दिलं, हा माझा राज्य सरकारसमोर प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ही सरकारी कंपनी असल्यामुळं महाराष्ट्राच्या ऐवजी मध्य प्रदेशमध्ये दबाव टाकून तर पुन्हा नेली नाही, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. आणि याचाच अर्थ या महाराष्ट्रात 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊ शकत होती, ती राज्य सरकारच्या लापरवाही बेपरवाहीमुळे येऊ शकली नाही, असं माझं स्पष्टपणे या सरकारवर आरोप आहे. कोण हे पण मला सुद्धा, मी मुंबईत होतो, मला सकाळी 9:30 वाजता निरोप आलेला आहे. 9:30 मी लगेच 9:30 पाऊण 10ला निरोप आल्यानंतर मी लगेच बाय रोड निघालो आणि आता इथं पोहोचलेलो आहे. कारण मी मराठवाड्याचा आणि मराठवाड्याच्या पाण्याची टंचाई ही भीषणता आता मोठी आहे. जवळपास 1250 गावामध्ये पाणी टंचाई आहे. 1850च्या वर टँकर आत्ताच्या घडीला चालू आहे. आणि याच्याकडं प्रशासन सुद्धा निवडणुकीत गुंतलेलं होतं. प्रशासनात संवेदना राहिली नाही. सगळेचे लोक निवडणुकीच्या कामात आहे असं सांगतात. कित्येक टँकरचे प्रस्ताव तसेच पडलेले. टँकर जरी असले तरी पाणी आहे की नाही आहे हा प्रश्न आहे. पाण्याचे स्तोत्र शोधले पाहिजे. हे झालं मानवाचं, माणसाचं. जनावराच्या पाण्याचं काय, जनावराच्या चाऱ्याचं काय, हा सुद्धा प्रश्न मोठा आहे. आणि सरकारने याच्याकडे मला असं वाटतं आता निवडणुका संपलेल्या संवेदनशीलतेनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण असं आहे की एवढ्या गंभीर विषयावरती पालकमंत्री अनुपस्थित राहतात. नाही, याला मी पालकमंत्र्याला दोष नाही देणार. पण त्याच सकाळी निरोप दिल्यानंतर कुठून येणार, कोण कुठे असेल, कोण कुठे, किमान एक दिवस आधी 24 तास आधी तर निरोप द्यायला पाहिजे होता ना. मला 9:30 पावणे आला, मला स्वतःला निरोप आलेला. याचाच अर्थ माझ्या 10-15 मिनिटं आधी आला असेल निरोप प्रत्येकाला. याच्यावरती काय झालं असेल. आणि म्हणून कोण कुठेही असू शकतं, कोणी बाहेर उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलेलं असू शकतं. उन्हाळा, आता इलेक्शन संपलं, उन्हाळा आहे, त्यामुळे एखादं बाहेर सुद्धा गेलेलं असू शकतं. त्यामुळे मी पालकमंत्र्याला दोष नाही, मी प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना याचा दोष देईल. आले मना म्हणून त्यांच्या मनात आलं, चला आज काय काम नाही, चला मराठवाड्याची आज बैठक लावू, असंच दिसतंय. आता निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नाही मिळाली, दिली नाही दिली, का नुसती बैठक होती कोरी, हेच कळ नाही. वानसोटी बैठक होती, याच्यातून काही निर्णय होणार आहे, हा याची वाट आम्ही बघतो. डोंबिवलीचा जो ब्लास्ट झालेला आहे, काही कॅज्युअल्टीज पण आहेत. हे पहा, वारंवार या महाराष्ट्रात असे अपघात होत आहेत. सातत्यानं सभागृहात आम्ही या संदर्भात आवाज उठवलेला आहे. बॉयलरचं धोरण, रिॲक्टरचं धोरण, सरकारचं कामगार व औद्योगिक सुरक्षा डिश नावाचं खातं हे अतिशय अकार्यक्षम खातं आहे. नुसतं कागदावरचं खातं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या तर यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा गेटच्या आतमध्ये येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती त्या खात्याची. आणि म्हणून या औद्योगिक सुरक्षेकडे सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या महाराष्ट्रात आहे. कित्येक कामगाराचे हाकनाक याच्यामध्ये बळी जातात. वर्षभरातच बघितलं, कोकणात झालं, बोईसरला झालं, आता हा डोंबिवलीचा अपघात आहे, संभाजीनगरात सुद्धा मागच्या काळात झाला, नागपूरला अपघात झाला. आणि हे सगळे अपघात जर बघितले तर सरकारचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. मी स्पष्ट जबाबदारीनं बोलतो, त्यांचं तुम्हीच बाईट बघा की 304 कलम लावल्याचं उपमुख्यमंत्री सांगतात, गृहमंत्री सांगतात, पोलीस आयुक्ताचा बचाव करतात अमितेश कुमारांचा. प्रत्यक्षात मी तुमच्या समोर FIRच दिलेला आहे. 304च लावलेलं आहे सुरुवातीला. हे कोणाच्या दबावामुळे लावलं? मला तर असं कळालं की त्या भागातील पोलिसांचा धंदाच आहे मोठ्या प्रमाणावर. आता एक 8 दिवसापूर्वी एक GSTच्या अधिकाऱ्याने असंच कोणाला तरी उडवलं होतं. त्या भागातील काही अधिकारी सरावलेले या कामासाठी, कारण त्या भागात मोठ्या प्रमाणात पब्स आहे, मोठे मोठे अड्डे आहेत, सगळे व्यसनाधीनचे रेसिडेन्शियल एरिया असून सुद्धा नियमित असे ऍक्सिडेंट होतात. त्यामुळे तिथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांचा हाच धंदा आहे. याच्यावर कारवाई करा सरकार करत नाही, उलट त्यांना वाचवण्याची भूमिका घेते. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये बचावासाठी घेते त्या बुडालेल्याच्यात ना, हे वेगळं नगरचं नाही, ते बुडालेल्या वाचवण्यासाठी गेले ना. दुर्दैव आहे, NDRFच्या जवानांचं शहीद होणं हे दुर्दैव आहे आपल्यासाठी.